स्वच्छता मोहीम आहे तिथे उपस्थित राहायचंय. उद्या नव्याची पौर्णिमा आहे. उद्यापासून आपल्या यात्रोत्सवाला आरंभ होतो आणि आज आपण मंदिर परिसराची व्यवस्थित सगळी धुवून स्वच्छता करणार आहे. तरी सर्व संघ मालक, संघ कॅप्टन आणि सगळे संघ सदस्य सर्वांनी तिथे स्वच्छता करण्यासाठी हजर राहायचं संध्याकाळी. चला चालू करायचं का? ए आता येऊ नका मधनं. चला चालू करा. एक कुलदीप वरती चल. आणि दुसरे संघ मालक राम जाधव. पहिलं षटक आणि विकेट ओंकार जगताप यांची. दुसरा फलंदाज कॅप्टन स्वतः आदित्य जगताप खेळायला. दुसऱ्या बाजूला प्रथमेश जगताप. याच्या अगोदरची मॅच झाली होती पॉवर हिटर्सची निर्णायक मॅच. चांगला प्रयत्न आणि आता ही दुसरी. 2 धावा डिक्लेअर आणि पहिलं षटक पूर्ण. धावसंख्या झालेली 6 धावा. छान सुंदर खेळ दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय. वल्लभ बोईटे कीपर. रायबा वॉरियर्स इथं कोण नाही. रायबा वॉरियर्स इथं कोण नाही का प्रतिनिधी? नको ऋषीला नको. दुसरा तुमचा एक माणूस पाठवा. अरे जे खेळणार नाही तो पाठवा ना. सिद्धांत खेळणार आहे ना. इकडून मागणं मागणे मागणे. नो बॉल आहे. झाले आहे सगळं ओके. काय नाही ऑर्केस्ट्रावाल्याला सांगतो म्हणतो 10 तारखेला घेऊ ऑर्केस्ट्रा. आणि शाळेचा कार्यक्रम घेऊ 11 तारखेला. नाही तर 11ला 10ला शाळेचा घेऊन 11ला ऑर्केस्ट्रा घेऊ. आई घाला जाऊ दे. आत्ताची एक धाव. छान असा चौकार. क्षेत्ररक्षणाला अजिबातही जागा नाही आणि 4 धावा सुद्धा मिळाल्या पॉवर हिटर संघाला. धाव संख्या 4 ने वाढली. कॅप्टन अक्षय गाडवे. सुंदर आणि विकेट. या अभी पाणी नाही इथं.
वाईडची एक धाव. जोरदार फटका निलेश यांच्या बॅटमधून. खेळाचा अनुभव परंतु बराचसा गॅप, खूप वर्षांचा गॅप. ओव्हरआर्म क्रिकेट खेळत असताना हराटीत जेव्हा निलेश बॉलिंग टाकायचे, एक वेगळीच त्यांची ऍक्शन आहे बॉलिंग टाकायची. आणि आपल्या संघासाठी नेहमी उत्कृष्ट कामगिरी त्यावेळेस केली होती. सुंदर क्षेत्ररक्षण आयकॉन गणेश हेरकर, रायबा वॉरियर संघ. 2 षटक पूर्ण, धाव संख्या झालेली 16 धावा. 2 षटक पूर्ण, 16 धावा. सोळा धावा. 2 षटक पूर्ण, धाव संख्या झालेली 16 धावा. तुला खायचं का? खायचं का तुला क्रिकेट? श्रावण गायकवाड अगोदरच्या मॅच मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आता चौकार सोडला, त्याचा फायदा पॉवर हिटर्स संघाला. हे बघा, बाहेरून सांगू नका कोणी रिव्ह्यू घ्या काय घ्या, कोणी स्कोअर पण सांगू नका. नाही विनंती काय नाही का? नाही नाही, मी सांगतोय की कोणी सांगू नका. थांबा 2 मिनिटं. नो बॉल आहे, ठीक आहे. आउट नाहीच की? नाही नाही नाही, आत्ताच्या 5 धावा घ्या. थांब 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 थांब, बॉल टाकू दे, थांब. लागला का बॉल? लागलाय का? नाही ना. नाही लागलं. पवन गायकवाड सुंदर क्षेत्ररक्षण. 3रं षटक आपल्या संघासाठी टाकताना मयूर येवले. सुंदर मारला, जोराचा फटका. खूप सारी ताकद आणि इतक्या स्पीडने बॉल गेला. सूरज चव्हाण जसा म्हणतो तसा गोलीगत. कसा गेला? गोलीगत. ओव्हर 3रं षटक पूर्ण, धाव संख्या झालेली 32 धावा. पॉवर हिटर संघाच्या 3 षटक पूर्ण, धाव संख्या झालेली 32 धावा. पुढची मॅच आहे 11वी ग्रुप ए. न्यू स्टार वॉरियर्स विरुद्ध काळभैरवनाथ 11. दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस उडवण्यासाठी इथे यायचंय. असू दे, बसू दे.
चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला भेटतं रायबॉर्सच्या संघाकडून आणि तितकीच उत्कृष्ट बॅटिंग सुद्धा दोन्ही संघाकडून बघायला भेटते. निलेश गाडगे आत्ताचा नो बॉल आहे आणि 4 धावा, अशा 5 धावा पूर्ण मिळून 5 धावा. चांगली फलंदाजी. मी म्हटलं होतं मागाशीच खेळण्याचा पूर्ण अनुभव आहे, फक्त काही वर्षांचा गॅप आहे आणि तो गॅप उचलून मारला आणि थोडीशी गडबड आणि ही विकेट मिळाली रायबा वॉरियर्स संघाला. पुढचा फलंदाज दीपक चव्हाण. चला झटपट पटापट. विकेट आणि दुसरी विकेट पवन गायकवाड यांना हॅट्रिकचा चान्स आहे. आता बघूया प्रयत्न तर पूर्ण होतीये का हॅट्रिक. पुढचा खेळाडू फलंदाज पॉवर हिटर संघाचा अजितदादा जाधव. आणि हॅट्रिक नोट करून घ्या. आणि दुसरी हॅट्रिक झाली बघा. 3 विकेट घेतल्या पवन गायकवाड यांनी. सलग 3 चेंडू आणि 3 विकेट पॉवर हिटर संघाच्या घेतल्या आणि हॅट्रिक मिळवली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पवन गायकवाड यांच्यासाठी. पुढचा फलंदाज कुमार जगताप संघ मालक यांच्या रूपानं. बघूया. सुंदर मारला आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण गणेश हेरकर आयकॉन रायबा वॉरियर्स. सुंदर 2 धावा. 4 षटक पूर्ण. धाव संख्या झालेली 41 धावा आणि आता शेवटचं षटक. बघूया किती धाव संख्या होती. शेवटचं षटक आपल्या संघासाठी आयकॉन प्लेअर गणेश हेरकर टाकायला आलेले आहेत. सांगा आत्ताचं काय. नो बॉल आणि धावा 2 धावा. 2 धावा घ्या. थांबा तुम्ही ना. हे बघा मी वारंवार मागाच्या बसता म्हणतोय बाहेरून नो म्हणू नका. डिसिजन होऊ द्या, वेळ जाऊ द्या. कुठल्याही संघाचं नुकसान नाही झालं पाहिजे. थर्ड अंपायर एकदा चेक करतात. नो बॉल आहे. चांगला फायदा करून घेतला आदित्यनं. नो बॉल उचलून मारला आणि 5 धावा घेतल्या. हे बघा तुम्ही बाहेरून प्लेअरला चेअरअप करा. फक्त कुठल्याही प्रकारचा डिसिजन 1 रन 2 रन नो काहीच बोलू नका. काय आलंय. वाकलाय का.
बघा एकदा 2 मिनिटं कॅप्टन बघतात बघू दे नाही नो थोडासा वाकलं तर चालतं थोडस एकदम म्हणजे पूर्ण नाही नाही नो असू दे काय आलंय अरे ह्यांनी 2 मिनिटं ऐका 2 मिनिटं ऐका ऐका 2 मिनिटं ऐका थांबा कोणी बोलू नका 2 मिनिटं बॅट्समन आहे आदित्य इथं आला होता बघतायत ते 2 मिनिटं ऐका तुमचे दोन्ही प्रतिनिधी इथे आहेत पॉवर हिटरचा पण आहे इथं आणि रायवा वॉरियर्सचा पण आहे तिथंच थांबा घेता कशाला इकडे आत येताय अरे बसूनिया अरे बोलायचं नाही तिथं नको बसू खेळाची शिस्त पाळा ह्या अशा गोष्टी होतात थोडस पंचांना पण अगदी अचूक निर्णय देणं कधी कधी कठीण होऊन जातं परंतु दोन्ही संघांनी सहकार्य करा आणि जो काही तो डिसिजन मान्य करून पुढचा खेळ चालू करा हे बघा दोन्ही पंच आपल्याला जे लाभलेले आहेत ते दोन्ही पंच त्यांचा दोघांचाही चांगला नाव लौकिक आहे वाई तालुक्याच्या क्रिकेटच्या विश्वात आणि दोन बॉल झालेले हा ठीक आहे ठीक आहे चला लवकर बाहेर चला कमिटीवाले चला लवकर बाहेर त्याला वर घे रे कशाला नसते मला काय कळलं नाही झाले सगळे विकेट झालेले आहेत सांगतो
धावसंख्या झालेली ऑल आउट 49. पॉवर हिटर संघ जिंकण्यासाठी 50 धावा करायच्यात आणि पुढचा टॉस उडवण्यासाठी 11वी मॅच ग्रुप ए न्यू स्टार वॉरियर्स विरुद्ध काळभैरवनाथ 11. चला लवकर या. कॅप्टन स्वप्नील येवले आणि काळभैरवनाथ 11 संघाचे कॅप्टन रोहित जगताप. चला लवकर या. पहिलवान अजित अप्पा जगताप यांना विनंती आहे एवढा या मॅचचा टॉस उडवून द्या. टॉस उडवण्यासाठी या. या की मैदानात फक्त टॉस उडवायचा आहे बाकी नाही काय. चला या लवकर. चला कॅप्टन रोहित जगताप चला लवकर या. जर्सी का हे काढून या. कमिटीचं अप्पर काढून या. घ्या. ए टॉस कोणाकडे. अभिषेक वरकडे कुठे टॉस. हा उडवा चला. हे बघा 11वी मॅच टॉस उडवण्यात येतोय. कोण जिंकलंय. काळभैरवनाथ 11 संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय अजून सांगितलेला नाहीये. माग सर इकडे. हे बघा नेहमी मी सांगतो प्रत्येक वेळी अचूक निर्णय देणं पंचांना शक्य नसते म्हणून आपण हा लाईव्हचा कॅमेऱ्यांचा आधार घेतो. त्याच्यामध्ये पण कधीतरी गफलत होऊ शकते परंतु दोन्ही संघाने जर समजून घेतलं तर खिलाडू वृत्तीने हा खेळ असाच व्यवस्थित चालू राहतो आणि दोन्ही संघांना त्याचा फायदा होतो. चला रायबावरील संघाला जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसचा असा हा नियम या ठिकाणी सिंधुजन प्रीमियर लीग कमिटीने लावलेला आहे. पहिलं षटक कुमार जगताप संघ मालक आपल्या संघासाठी टाकताना. पवन गायकवाड लेफ्ट हँड बॅट्समन आणि ही विकेट चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न परंतु पहिली विकेट पवन गायकवाडच्या रूपात मिळाली पॉवर हिटर संघाला. कॅप्टन अक्षय गाडवे स्वतः जबाबदारी घेऊन आलेले. पहिलं षटक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य जगताप कॅप्टन पॉवर हिटर संघाचे. वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी धावा वाचवताना तितकाच चांगला प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाज करताना गणेश शिरकळ आणि अक्षय गाडवे एका बाजूला आयकॉन आणि एका बाजूला कॅप्टन. संघाला जिंकण्याच्या दिशेने पुढे नेत असताना दुसरा षटक एक षटक पूर्ण धावसंख्या झालेले 5 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
अंपायरचा निर्णय नॉट आउट. चांगला प्रयत्न केला रन आउट करण्यासाठी पॉवर हिटरच्या संघानं. दुसरं षटक टाकताना आदित्य जगताप आपल्या संघासाठी. विकेट. कॅप्टन अक्षय गाडवे आउट. पुढचा फलंदाज मयूर येवले आपल्या संघासाठी. दुसरं षटक चालू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दीपक चव्हाण यांच्याकडून. चौकार. सुंदर. गणेश हेरकळ एक हाती फलंदाजी करताना 4 धावांची धावसंख्या वाढली पॉवर हिटर्स रायबा वॉरियर्स या संघासाठी. 2 षटक पूर्ण धावसंख्या झालेली आहे 13 धावा. एक धाव मयूर येवलेच्या बॅटमधून. तिसरं षटक चालू. प्रथमेश जगताप टाकताना. सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकाच सुंदर मारलेला थ्रो कुमार जगताप यांनी. बघूया विकेट आहे का नाहीये. अंपायरचा रिव्ह्यू. थांबा, डिसिजन अजून दिलेलं नाही. बरं दिलेलं नाहीये डिसिजन. अंपायर बघतायत. 2 मिनिटं थांबा. गडबड करू नका. 2 मिनिटं डिसिजन बघतायत. आउट आहे. तिसरं षटक. 2 बॉल बाकी. सुंदर क्षेत्ररक्षण आदित्य जगताप यांच्याकडून. श्रावण गायकवाड खेळतोय. पुढचा फलंदाज गणेश हेरकळ एक हाती प्रयत्न करताना. शर्तीचे प्रयत्न. 3 षटक पूर्ण धावसंख्या झालेली आहे 18 धावा. पुढची जी मॅच आहे न्यू स्टार वॉरियर्स विरुद्ध काळ वैरनाथ 11. डिसिजन जो पेंडिंग आहे काळ वैरनाथ 11 संघाला विनंती आहे डिसिजन सांगायचं आहे. चौथं षटक. चौकार. सुंदर चौकार. चौथं षटक चालू. कॅप्टन आदित्य जगताप टाकतोय आणि सामना करतोय गणेश हेरकळ आयकॉन प्लेअर रायबा वॉरियर्स संघाचा. चांगलं क्षेत्ररक्षण ओंकार जगताप.
काय बॉलिंग का? ठीक आहे. काबेरनाथ 11 संघाने डिसिजन सांगितलेलं आहे, क्षेत्ररक्षण करणार आहेत ते आणि फलंदाजी करावी लागणार आहे न्यू स्टार वॉरियर संघाला. तयार राहायचं दोन्ही संघांनी. याच्या पुढची मॅच न्यू स्टार वॉरियर्स विरुद्ध काळभैरवनाथ 11. चौथं षटक या मॅचचा आदित्य जगताप टाकतोय. सुंदर असा चौकार मारला. 4 रनांची वाढ या ठिकाणी रायबा वॉरियर्सच्या संघात. चांगली अशी एक धाव काढून दिली श्रावणनं. सुंदर क्षेत्ररक्षण अजित जाधव. 4 षटक पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 29 धावा. नाही का? एक बॉल बाकी आहे का? एक बॉल बाकी आहे, अजून षटक पूर्ण व्हायचंय. नो जार जाओ घर. कमिटीला विनंती आहे, पाणी प्यायचं संपलेलं आहे तर त्याची सोय करा. सुंदर. आताच्या 4 धावा. अक्षय जगताप श्रीराज वॉटर सप्लायर्स. शेवटचं षटक बाकी आणि 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी रायबा वॉरियर्सच्या संघाला. बघूया कोण किती प्रयत्न करतोय. षटक 1, धावा 17. चला 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 पॉवर हिटर चला, जास्त वेळ नाही घ्यायचा. चला. गणेश शेरकर एक हाती खिंड लढवतोय. आयकॉन रायबा वॉरियर्स संघाचा. दीपक. शेवटचं षटक दीपक चव्हाण आपल्या संघासाठी घेऊन आलेला आहे. वाईड आणि एक धाव. वाईड डिसिजन दिलेला आहे अंपायरनं. सुंदर. चौकार. 4 धावांची वाढ रायबा वॉरियर्स संघाच्या धावसंख्येत. श्रावण गायकवाडच्या बॅटमधून युवा खेळाडू इयत्ता. तीन बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. तीन चेंडू बाकी आणि करायच्या 10 धावा. हाय व्होल्टेज मॅच. मगाशी सुद्धा अशीच हाय व्होल्टेज मॅच झाली होती. आत्ताच्या धावा सांगा. 5 धावा. 3 बॉल 5 पाहिजे. ओंकार तुझा रागावर. दोन बॉल आणि 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी रायबा वॉरियर्स संघाला. बघूया प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय करतायत.
अजून रंगत येताना या मॅच मध्ये एकच चेंडू बाकी आणि 2 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत रायबा वॉरियर्सच्या संघाला. एका हाती गणेश सरकार यांनी झुंज दिलेली आणि ही मॅच शेवटपर्यंत आणली, शेवटपर्यंत झुंज आणली. चला जास्त वेळ घेऊ नका. पुढची जी मॅच आहे 11वी ए ग्रुप मधली न्यू स्टार वॉरियर्स विरुद्ध काळभैरवनाथ 11. काळभैरवनाथ 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय आणि न्यू स्टार वॉरियर्सने आपले फलंदाज खेळायला लगेच पाठवायचे. निर्णायक क्षण. सुंदर चौकार मारला, सुंदर. रायबा वॉरियर्सचं अभिनंदन. बघा शेवटपर्यंत मॅच नेली, शेवटपर्यंत. विशेष अभिनंदन गणेश शेरकर, चांगली फलंदाजी केली. संघमालक रामशेठ जाधव, आयकॉन प्लेयर गणेश शेरकर आणि कॅप्टन अक्षय गाडवे तिघांचंही अभिनंदन, संघाचंही अभिनंदन.